नमस्कार दोस्तांनो, कशाला होती द्या बघा म्हशी डबऱ्यात गाळात. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरनं कळालं असेल की पाण्यात डुबायला कोणाला आवडतं, तर या म्हशीसने आवडतं. आणि एक म्हैस तर तुम्हाला सांगतो जी घरची होती का, एका रिडीपासून ही म्हैस तयार झाली सगळा आपण खांडवा, तर ती म्हैस पहिल्यांदा पाण्यातली होती. आणि अजून एक दोन म्हशी इकडे चरती द्या, निवांतपैकी चरती द्या. आता ही दुसरी बघून ही तिसरी पण पाण्यात चालली हवा ही कोपरी. काय करायचं, घरनं मला लय वैताग आलाय. काय करायचं, या जगात कोणी कोणाचं नसतंय. कायम माणसाचं जीवन टेन्शनमय असतंय. पण मी हे टेन्शन लपवण्यासाठी म्हणून मी जनावरांकडे येतोय बघा. आणि जनावर पण तुम्हाला सांगतो, मला जीवनात कसं जगायचं, पाणी सापडलं तर कसं लोळायचं, आणि ऊन किती जरी पडलं तर पाण्यात कसं बसायचं आणि कोणत्या वेळी चरायचं, हे म्हशींना चांगलं ठाऊक असतं. त्यामुळं म्हशी फक्त पाण्यातच, दुसरं कुठलीही जनावर एवढं पाण्यात लोळत नाही, एवढे फक्त म्हशी लोळतात. म्हणून मी ठरवलंय, आज सुद्धा मसर सोडणार नव्हतो. मी रागानं तुम्हाला सांगतो, एक अर्धा तास डुलका घेतला. पण पुन्हा मनात विचार आलं की आपण एक डुलका घेतला खाऊन, पण ह्या जनावराला कोण सांभाळणार. जर आज कडक उन्हाळा पडला आहे, मग ह्या जनावरांना पाण्यात कोण डुबवणार. म्हणून तुम्हाला सांगतो, मी पुन्हा माझं मन बदललं आणि जनावरांना काय करायचं कसं तर. आणि कुत्रा सुद्धा आपल्या सोबतीला आलाय बघा. आता काय यात लांडग्याला भ्या नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे मसराला लांडगं कधीच नेत नसते. लांडगा मोठं जनावर आहे, जवळ जरी आला आणि म्हशीचं शिंगानं फुल काढलं तर लांडगं पळून जातं. पण ही काय झालं, याला मसराची सवय आहे. आणि लांडगा जर तुम्हाला सांगतो असं जर समोर दिसला तर माझं कुत्रं अजिबात तुम्हाला सांगतो पळत नाही. मसरात जर लांडगा चुकून शिरला मग काय खरं नाही. आणि म्हशी पण तुम्हाला सांगतो निभार पळते. काय करायचं दोस्तांनो, जीवन हे क्षणभंगुर आहे. कसं तर आपलं दिवसाला खडा टाकून जीवन जगायचं. बायकोला काय वाटतंय, मला फिरवायने हे पाहिजे. आज शनिवारचा बाजार होता, तिचं म्हणणं मला बाजारात फिर. मी म्हणलं माझी मी एकटा बाजार आणतो, तू मसराकडे जा. बायको मसरं राखायची म्हणलं की तिच्या जीवावर येतं. मी आज कसल्या परिस्थितीत, शनिवार होता, बाजारात गेलो असतो, पिशीवरून माळवं आणलं असतं, खाया पियाला आणलं असतं. तसं नाही. ती म्हणत होती मला बी तुमच्याबरोबर गाडी फिरवायला न्या, बाजारला मला फिरवायला न्या. आता तुम्हाला सांगतो, जर बाजारला फिरवायला नेलं तरी तर लेकरं कुठं सोडायची. बरं, लेकरं ही सगळी जर न्यायची म्हणलं तर एवढी भारी गाडी मला जमत नाही हो. म्हणून म्हटलं माझी मी ती जनावर जिथं राबाय, जर समजा एखाद्या जनावर इथं सुटलं आणि लोकांचं मका जर खाल्ली, कडवा खाल्ली, लोक बोलून राहते रे का, सांगा बरं तुम्ही. घरी आपलं माणूस पाहिजे का नाही, सांगा बरं. तर ह्याला काही कळतच नाही. हे जर म्हणणं आहे मला फिरवायला न्याय पाहिजे, मला माहेरला न्यायला पाहिजे, मला बाजारला न्यायला पाहिजे, मला वडापाव चाराय न्याय पाहिजे, हिला नुसतं फिरायचं याड पाहिजे. आणि इथली काय जनावरं काही इकून टाकायची ती का, डोक्यात तिला कोणतर कान भरलं असतील म्हणून ती तशी करते. पण मी माझ्या निर्णयावर ठेवाय, कारण का जनावर जिथं आपण आपला प्रपंच सोडून नुसतं फिरायचं आहे का. बरं, आज फिरलं म्हणून का पाठ भरतंय का. जनावर कोण अशी म्हणली नाही की मी जनावर राखते, तुम्ही जाऊन बाजारला या. अहो लय येड्या मेंदू तिचा पागल आहे. मेंदू तिचा नुसता पागल आहे, पागल.
पण माझं कसं धोरण आहे, ही जनावरं आपली चांगली जगली पाहिजे. ती बघा, ही जनावर तुम्हाला सांगतो पाण्यात बसली. ती ऊन कसलं कडाक्याचं पडले, भर 12चं ऊन आहे. ही ऊन काय बारका आहे का सांगा बरं. मी पण आपला तुम्हाला सांगतो लिंबाच्या सावलीखाली बघा, ही झाड आहे लिंबाचं, निवांत बसली. अहो 5 मिनटं मी उन्हात उभा राहिलो, कडक उन्हात, तर मला नुसतं कसं तरी व्हायला लागलं. म्हणून बघा मी सावलीला लिंबाच्या खायचं आलो. आणि सावलीचं महत्त्व केव्हा कळतं, जकडं कुठंच झाडं नसती ती आणि चुकून एखादं झाड सापडतं, तेव्हा आपल्याला ह्या सावलीचं महत्त्व कळतं. सावली म्हणजे आपला प्राण आहे, आपला जीव आहे. आपल्याला ह्या सावलीपासून, ह्या झाडापासून ऑक्सिजन मिळतो. तो दवाखान्यात विकत मिळतो आणि इथं फुकट मिळतो आहे. पण लोकांना फुकटची किंमत कळत नाही. खरंच आहे दोस्तांनो, ही फुकटची किंमत कळत नाही. झाडं लावा म्हणलं, माणसं लावणार नाहीत, झाडं काढून टाकतील. झाडाखाली तासभर बसत जावा, झाडाला पाणी वतत जावं म्हणलं, वतणार नाही. आणि असं कुठं जरी फिरायला लय ऊन लागायला गेले, म्हणजे जे आपल्याला गरजेचं आहे त्याच्यापासून माणूस अलिप्त राहतोय, दूर फेकला जातोय. म्हणून झाडं लावा दोस्तांनो. उन्हाळ्यात झाडं खूप महत्त्वाची आहेत. झाड म्हणजे ऑक्सिजन आहे. आणि बाजारात तुम्हाला म्हणा, दवाखान्यात कुठं जरी गेला तर ऑक्सिजन फुकट मिळत नाही. हे फक्त झाडाखालीच फुकट मिळतं. ऑक्सिजनयुक्त हवा एकदम बरं भारी तुम्हाला सांगतो, पण माणसं घेणार नाही. माणसाला चांगलं सांगितलं तर खाणार नाही. माणसाला दूध खावा, स्वस्त आहे. त्यानंतर सफरचंद खावा, स्वस्त आहे म्हणतील, खाणार नाही. लोक तुम्हाला सांगतो जे नको आहे, दारू पिणार, सिगरेट ओढणार, विमल खाणार, म्हणजे काय पाहिजे ते व्यसन करतील, तंबाखू खातील. पण चांगलं घेऊन माणसाने कधीच खाल्लं नाही. लोकांना चांगलं बोललेलं, चांगलं हे केलेलं टोचतं ते आवडत नाही लोकांना. लोकांना खोटं जेवढं असेल, जेवढं तुम्हाला सांगतो उपयोगाचं नाही, ते लोक स्वीकारतात. पण ह्याच्यापासून ही पिढी सुधारली पाहिजे, परावृत्त झाली पाहिजे. म्हणून प्रत्येकानं तुम्हाला सांगतो झाडं लावली पाहिजे. नुसती झाडं लावून फायदा नाही, जगवली पाहिजे, त्याला पाणी घातलं पाहिजे. नुसतं झाड लावले आणि पुन्हा त्याला वरीचभर बघितलं नाही, कसं होणार. झाडं लागली पाहिजे. हा आले गे वा वा. हली ही म्हैस तुम्हाला सांगतो कशी पुढं पुढं पळते. हा बघा, या अजून पाणी या काठाला हिंडते, हिला का बसा ये नाही. पण ही म्हैस तुम्हाला तू सगळी मसरं बसली पाण्यात, पण ही बैस ना. आणि आता किती मसरं उठली बघा. एक म्हैस उठून गेली का बघूया, ही उठून उभा राहिली. आता ती हिंडायला चालली आता, कारण सगळ्या आधी पाण्यात बसली होती. मग तुम्हाला सांगतो आता म्हैस मस्तपैकी आता हिंडणार निवांत. तुम्हाला सांगतो आता ही दुसरं पाणी आहे. पहिलं सोडलं पाजलं होतं, आता ही दुसरं पाणी. आता इथनं वर जायचं तिलारीपर्यंत, तकडून त्या कोपऱ्यात पडेल्या कोपऱ्यालाच पाणी पाजायचं, तिसरं पाणी. आणि 5 वाजताचं चौथं पाणी. म्हणजे 4 टाईम पाण्यात मसरं बसावं लागते, दिन पाणी पाजावं लागते, तेव्हा ही म्हशी येते. आणि बायकोला काय वाटतंय, घरी बांधायची, एक टाईम पाणी पाजायचं आणि मला फिरायला पाहिजे. आता तुझं मी मनावरच धरत नाही. कारण का ही जनावरं म्हणजे माझा प्रपंच आहे.